नमस्कार. पुणे शहराच्या खडकी बाजारमध्ये आपण उपस्थित आहोत. आपल्याला माहित आहे की इथे एक जनता ड्रेसेस दुकान आहे. इथे एक आनंदी खूप फुलाचा धंदा लावला गेलेला आहे आणि याच्यावरून काही वर्षापासून यांच्यामध्ये वाद चाललेला आहे. या वादाची माहिती मिळावी यासाठी पूर्ण महाराष्ट्र समोर येऊन यांचं काय बोलणं आहे एकदा यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय बोलणार सर आपण? काय नाव आहे तुमचं? नईम शेख नाव है। इसके पहले भी साहब मेरा इंटरव्यू हो गया। मेरे को और एक बात बताने के लिए मैं इसलिए इंटरव्यू दे रहा हूँ मैं कि ये मेरे जो दुकान है ये खड़की बाजार के अंदर है और हम प्रॉपर खड़की बाजार के रहने वाले और हमारा घर भी खड़की बाजार के अंदर है। मैं, मेरा भाई सलमान शेख, मेरी माँ, हम सब कोंडवा में रहने के लिए कोंडवा मध्ये आम्ही राहिला है। मतलब हम कोंडवा में रहते हैं। आज हम 15 साल हो गए कोंडवा में रहते हैं हम। इसके जो कोंडवा के जो गुनेगार जो क्षेत्र के जो इसके जो दोस्त लोग हैं, जो इसके पास जो कोंडवा के जो दो बड़े भाई लोग हैं, जो पूरे छोकरे बिकरे जो आते, जो सब बुलाता, जो सब सेटिंग करता, सीपी साहब को एक विनंती करने का है कि ये दोनों जन के है ना कोंडवा के राजकारण में कुछ गुनेगार लोग भी है जो मेरे को मालूम है, जो आज वाइट बने, जो बड़े बड़े पॉलिटिशियन के साथ में घूमते, वो मुझे नहीं पहचानते। हम कोंडवा जाते हैं, सोते, सुबह आते, हम हमारा खड़की बाजार में धंधा लगाते, हम हमारा धंधा लगाते और बैठते। तो ये उनके खिलाफ आज तक हमारे पे कोंडवा पे कोई गुना दाखिल है नहीं, कुछ भी नहीं है। कोंडवा पुलिस स्टेशन में कभी हमारा जिंदगी में आना जाना भी नहीं है। कभी कोंडवा पुलिस स्टेशन के अंदर हमने कदम भी नहीं रखा है और ना ही आज तक कभी कोंडवा पुलिस ने हमको बुलाई है। सिर्फ इसके पीछे जो दो जन है, मैं वो साहब को नाम बोलूंगा, सीपी साहब को, और बताऊंगा ये उनके थ्रू पॉलिटिशियन दबाव डाल के हमारे पे कुछ भी खोटे गुने दाखिल करा सकते कोंडवा पुलिस स्टेशन में। सिर्फ ये हमारा परिवार का मैटर है जो खड़की का। एक बार वाकई पुलिस आयुक्त को भी कमिश्नर साहब बोलेंगे तो हम खोटे गुने हमारे पे दाखिल होने से बच जाएंगे। हम ये नहीं बोल रहे कि पुलिस हमारे पे खोटे गुने दाखिल करेंगी, ये पुलिस को कुछ बताएंगी जब पुलिस को कुछ मैटर ही नहीं मालूम है। अब अचानक में कभी जिंदगी में मेरे घर पे कभी पुलिस आई नहीं और अचानक में पुलिस कभी मेरे घर पे आ गई तो मैं तो डर के निकल जाऊंगा। और मेरा कोई कोंडवा में दुश्मन नहीं है। दो भाई लोग है जो इनके इशारे पे सब चालू है, सब छोकरे आते, सब जाते। ये दो भाई लोग के मैं नाम लूंगा। एक भाई बार बार मेरे भाई को फोन करता है, उसने जबकि बहुत बड़ा ताबा लेके कोंडवा में बैठा है और अच्छे अच्छे बड़े बड़े पॉलिटिशियन के साथ में उसके फोटो है, अच्छे अच्छे पॉलिटिशियन फोटो है। और सिद्ध गुनेगार जो है जिसका डेट हो गया है उसके साथ में उसका फोटो लगाता है, उसका नाम मार्केट में चलाता है। वो क्या करता है, उसका नाम मध्ये त्यांचं नाव चालवतोय। आम्ही तीनचे पोरे आणणार, कंपनी आहे, हे ती तरी त्यांची डेट झालेली आहे, ती तरी काय जीवत हाय नाही। जे कोंडवामध्ये दो लगा राहणार आहे ते राजकारण मध्ये आहे का? की राजकारण मध्ये घुसलेले, मग त्यांचे नाव आता नाही घेणार। त्यांचे एवढे मोठे मोठे फोटो, ते जे असे असे लोक संघट त्याचे फोटो आहे, इमेज आहे, लोक बघून घाबरून जाणार। पण ती काय पण नाही, फक्त तिने पोरे जमा केलेले मोठे ताबा घेऊन बसलेले तिकडे, एकदम मोठा, लई मोठा ताबा घेते ते ताब्यावर हे बसलेले रोजचे पोरगे जो बसलेले ना त्यांना 1000 500 रुपये चालू आहे। फक्त मला एवढी विनंती आहे की बाबा बघ, तुमचा आमचा काय पण नाहीये, आमच्या मध्ये काय पण तुम्ही पोलिसला खोटे निरोप देऊ नका। पोलिसांना काही माहित असतं नाही, तुम्ही काय पण जाऊन सांगणार, आम्हाला घेऊन जाणार। ती परिस्थिती अशी असती ते टायमिंगला घरावाले पण घाबरून जातो, पोलीस आली कशाला आली, काय बोलून आलं, इकडे आमचं काय नाहीये, आमच्या पोराचे काय भांडणे नाहीये, चला खडकी बाजार मध्ये आहे। लेकिन फक्त कोंडवा पोलिसला विनंती करतो बाबा की हिंसा काय ऐकू नका, तुम्ही आम्हाला बोलवा, आम्हाला तुम्हाला काय बनवायचं तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला सगळं सगळं सांगणार की काय पण करू शकतो तिकडे। कोंडवा पोलिसला आतापर्यंत आमचं काही पण नाही माहिती। ही आमच्या अशा खडकी बाजार मध्ये फॅमिली मॅटर आहे। शब्बीर अब्दुल सत्तार शेख हे जे तिकडे पूर्ण कॉन्टॅक्ट आहे कोंडव्यामध्ये, हा, और जे गुन्हेगार ती इकडे येऊन ती बसतो, ती धंदा पाणी करतो, ती तिकडे राहिला आहे, ते पण कोंडव्याचेच आहे, ते पण कोंडवाच आहे। तिकडे सगळे गुन्हे मारून त्याची चांगली ओळख आहे, तिची गुन्हेगारीमध्ये चांगली ओळख आहे, चांगली ओळख आहे। तिला दुकान टाकून इकडे दिलेली आहे, ती पोरगा ना इकडे येऊन बसतो, म्हणजे ते लोक त्यांना सपोर्ट करतात। पोरगा पण नाही, हा, ते सपोर्ट करतात, तिला बसून ठेवलेले, त्याला बसून ठेवलेले। तिने काय केलेले, त्याच्या भायामध्ये त्याची चांगली ओळख आहे। जे मंजू काय केलेले, त्याची बायकोची बहीण, मतलब चुलतेसी बायकोचे चुलतेसी बहीण त्याच्या भावाला दिलेली। ती काय म्हणतो, ती माझ्या रिश्तेदार आहे, काय म्हणतो, रिश्तेदारी आता आता झालेली आहे। फक्त एवढंच बोलतो तर कोंडवा पोलिसला, साहेब तुम्ही, कमिशनर साहेब तुम्ही विनंती करा, असं काय चुकीचं आमच्यावर आलं तर आम्हाला बोलवा सामने, आम्हाला सांगवा की बाबा असं असं आहे, ही काय पण आमच्यावर तिकडे पण खोटा गुन्हा दाखल करू शकतो। ही कोंडवा पोलीस खोटा करणार नाही, लेकिन ती परिस्थिती अशी असते की आम्हाला कोणाचा पोलिसचा फोन आला आम्ही घाबरून पडून जाणार, आमचं ऐकणार नाही, काय पण आमच्यावर होईल।
काय म्हणणार अजून याच्यामध्ये? आता साहेब इकडे टाइम झालेले आहे, रात्रीचा वेळ झालेले आहे, 12:30 आपल्या इकडे टायमिंग आहे. 12:30ला मी इकडे थांबलेले. ती घरात मध्ये शब्बीर अब्दुल सत्तर शेख तिकडे बसलेले. तिने 100 नंबरवर का 112 नंबरवर तिने कॉल केलं. तिकडं कॉल करून तिने कॉन्स्टेबलला पाठवून दिलं. तिने काय म्हणलं की ही दुकान आहे ना पूर्ण तोडून फोडून करून घेतलेली, ही दुकान त्यांची आहे, आमची आहे. त्याची तक्रार होती नाही, होऊ शकत नाही. त्यांना तरच आहे तुम्ही बेकायदेशीर तुम्ही इकडे पूर्ण माल घेऊन बसणार, त्यांना माल लावून देणार नाही. तुम्ही काय म्हणणार की आम्ही तुम्ही इकडे माल लावायचंच नाही. त्यांची दुकान आहे, फ्रंट टेस्ट त्यांचा माल बघतो नाही ती लावतो. चला ठीक आहे, तुम्ही फुल लावले पण आम्हाला काय अडचण नाही, पण आम्ही आमचा माल काढायला तिकडे जाऊ नाही शकतो का? ती काय म्हणतो की इकडे यायचं नाही, गेलं तरी पायी जाणार. ही काय दादागिरी झाली? म्हणजे पाय कापून टाकणार. आता 5 दिवस पहिले की आता पण माझ्या भावाला पोलिसने घेऊन गेले होती, खोटी तक्रार दिले होते, त्यांनी केले नाही. पोलिसने आम्हाला सरकारही केली, आम्हाला मदत केली. पोलिसने आमच्या ऐकून घेतली. काय घेतली? ऐकून घेतली पोलिसांनी. काय माहितीच नव्हतं. 5 दिवस पहिले ही हनीफ शेख संगत त्यांचे भांडणे झाले फुलचे मालावर. तो तिने तिला धमकी दिली, ते पण रेकॉर्डिंग आहे. तिने पूर्ण रेकॉर्डिंग काढलं, तिने सगळं काढलं, तिने सगळं घेतलं. हा सगळं झालं, सगळं विरुद्ध झालं. ती आता काय करतो तुम्हाला माहितीये का? आता पण पोलीस आले, आमच्यावर काय खोटा नाही केली. पोलिसांनी आता पण आमचं ऐकून गेलं. साहेबांनी आम्हाला म्हणलं, पण साहेबांनी तुम्हाला सकाळी तिकडे बोलवलं, तुम्ही या, आम्ही सांगणार. त्यांनी खोटं कंप्लेंट देऊन पण तुम्हाला पोलिसांनी मदत केली. मदत सगळं ऐकून घेतो. त्यांना माहित पडलं ना आता फॅमिली मॅटर हे, ही सगळं चुकीची. काहीच माहित नव्हतं. त्यांना काही नाही माहित होतं की त्यांनी केले मदत. त्यांनी परत त्यांना सोडलं, त्यांनी म्हणत त्यांना समोर घेऊन या, काय त्यांना आम्ही करून घेऊ. तर आता आपल्याला पूर्ण ही घटनाची माहिती मिळालेलीच आहे. यांनी कोंडव्याच्या संदर्भात थोडस माहिती दिलेली आहे की हे कोंडव्यामध्ये राहिला आहे आणि कोंडव्यामध्ये यांच्यावर खोटा आरोप आणि खोटं कंप्लेंट होऊ नये याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र समोर येऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पूर्ण माहिती दिलेली आहे. बब्बू सत्तर शेख आणि अल्ली सत्तर शेख आणि चिक्कू सत्तर शेख यांनी कसं यांना त्रास दिलेला आहे आणि कोंडामध्ये पण कसं राजकारणामध्ये 2 गुंड तिथं राहिला आहे, यानी की ते लोक त्यांच्यावर अत्याचार करू शकतो. यावरून त्यांनी नईम शेख यांनी पुढे येऊन महाराष्ट्र समोर येऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समोर येऊन एवढी विनंती केली आहे की या घटनेवरून आम्हाला सहकार्य करा, जे आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी त्यांनी मागणी केली आहे. आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी, मार्शल मीडिया न्यूज, पुणे.